हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 17 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता, परंतु आजच्या एपिसोडमध्ये अशी एक गोष्ट घडली आहे ज्यामुळे सगळ्यांनाच जबर धक्का बसणार आहे. आणि ती गोष्ट म्हणजे चक्क ईश्वरीला चक्कर यायला लागली आहे. मग हे चक्कर कशाचा संकेत आहे? ईश्वरी प्रेग्नेंट तर नाही आहे ना, गरोदर तर नाही आहे ना, परंतु ही शक्यता खूपच कमी आहे किंवा नाही आहेच. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अर्णव आणि ईश्वरीमध्ये नवरा बायकोसारखं असं कोणतंच नातं नाही आहे ज्यामुळे ईश्वरी आई बनू शकते. मग ईश्वरीला चक्कर का आली आहे? ईश्वरीला एखादा असाध्य आजार तर नाही झालाय ना, तिला एखादा मोठा आजार तर नाही होणार ना, हे तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळेल. मग आजच्या एपिसोडमध्ये नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजेशने मोठा धिंगाणा घातलेला असतो आणि तो रडण्याचं नाटक करू लागतो. त्यामुळे अंजली खूप चिडते आणि अर्णवला जाब विचारते, तू असं का करतोयस, असा का वागतोय? अजून त्यांच्यावर किती टोकाचे आरोप लावणार आहेस? पहिले त्यांच्यावर चोरीचा आरोप लावला, मग फ्रॉडचा आरोप लावला, मग विनयभंगाचा आरोप लावला आणि आता चक्क त्यांच्यावर खुनाचा आरोप लावतोय. तू एवढा वाईट का वागतोयस अर्णव? तुला शेवटी करायचं तरी काय? अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, ताई हा माणूस आहे ना. पण अंजली त्याचं काही ऐकून घेत नाही आणि चक्क अर्णवच्या सनसनीत थोबाडीत मारते. त्यामुळे सगळ्यांनाच जबर धक्का बसतो. अर्णव, ईश्वरी, आजी, मामा, मामी, आकाश, राजेश या कोणाचाच विश्वास बसत नाही की अंजलीने चक्क अर्णवच्या थोबाडीत मारलीये. अर्णव अंजलीकडे आश्चर्याने पाहू लागतो, तर अंजली त्याला ठणकावून सांगते, तू कोणावर आरोप लावले तुला कळतंय का? हा देव माणूस आहे, देव माणूस, जो स्वतःचा विचार करत नाही, फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करतो. या घरासाठी, घरातील लोकांसाठी त्याने आजपर्यंत काय काय केलंय हे सगळं विसरलायस तू. आणि ईश्वरी आणि अर्णव विचार करतात, याने नेमकं घरासाठी केलंय तरी काय, पण त्यांना याचं उत्तर सापडत नाही. आजी रडत असते. घरातील सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि मग अंजली ही अर्णवला दोष देते की तू जे काही केलंयस ना, तू माझ्या नवऱ्याचा अपमान केलाय आणि हा अपमान मी सहन करणार नाही. तेव्हा आजी ही अंजलीला समजवण्याचा प्रयत्न करते, अंजू तो तुझा भाऊ आहे आणि त्याला इतके कटू वचन बोलू नकोस. अर्णव सुद्धा काही बोलणार तर अंजली त्याला हात दाखवून म्हणते, बस झालं, आता मला तुझा एक शब्दही ऐकून घ्यायचा नाहीये. ज्या घरात माझ्या नवऱ्याचा अपमान झालाय ना, त्या घरात आता मी एक क्षणही थांबणार नाहीये. असं म्हणून चक्क अंजली घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. त्यामुळे सगळ्यांनाच जबर धक्का बसतो, पण सगळ्यात जबर धक्का राजेशला बसलेला असतो. कारण राजेशला हे घर सोडून कोठेच जायचं नसतं. आणि मामा अंजलीला म्हणतो, अंजली हे काय करतेस तू? रागाच्या भरात असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस. पण अंजली काहीच बोलत नाही आणि अर्णव सुद्धा मान खाली घालून उभा असतो. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे पाहते, पण अर्णव काहीच रिॲक्शन देत नाही. राजेश चांगलाच घाबरलेला असतो आणि विचार करतो की मला या दोघा भावा बहिणींचं भांडण लावून द्यायचं होतं, यांच्यात फूट पाडायची होती. पण माझी ही बावड बायको आता घर सोडून निघालीये, मी तिला कोठे ठेवू, कसं तिला सांभाळणार, असा विचार तो करतो. आणि तेवढ्यात अंजली चक्क राजेशचा हात पकडते आणि त्याला हाताला धरून घराबाहेर घेऊन जाऊ लागते. राजेश अर्णवकडे पाहतो, ए चिंटुकल्या काहीतरी बोल, थांबव आम्हाला. पण अर्णव खाली मान घालून जमिनीकडे पाहत असतो आणि तो या दोघांना थांबवतच नाही. ईश्वरीला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि ईश्वरी ही अर्णवला भानावर आणते, सर ताई घर सोडून चाललीये, तिला थांबवा. आणि राजेश आणि अंजली घराबाहेर पडणार, घराबाहेर पाऊल ठेवणार इतक्यात अर्णव अंजलीचा पदर पकडतो आणि तिला थांबवतो. अंजली थांबते. राजेशला हायसं वाटतं, त्याला खूप आनंद होतो. शेवटी या चिंटुकल्याने त्याच्या ताईला अडवलं, नाहीतर आज मी काय केलं असतं. आणि अर्णव हा चक्क त्याच्या गुडघ्यावर खाली बसलेला असतो. त्याने अंजलीचा पदर पकडलेला असतो. हे सगळं पाहून घरातील सगळेच जण खूप इमोशनल होतात. अंजलीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं. आणि अर्णव हा अंजलीचा पदर पकडतो आणि तिला तेथेच थांबवतो. अंजली ही मागे वळून पाहते, तर अर्णव खाली बसलेला तिला दिसतो. राजेश सुद्धा मागे वळून पाहतो. घरातील सगळे रडत असतात, खूप दुःखी असतात. अर्णव हा अंजलीला म्हणतो, ताई
आधीच माझी आई मला सोडून गेली आहे. त्या दुःखातून अजून मी स्वतःला सावरू नाही शकलोय. आणि जर आज तू हे घर सोडून गेली ना तर मी जगू शकणार नाही. ताई प्लीज तू हे घर सोडून जाऊ नको. मी तुझी माफी मागतो. मी जे काही केलं ना ते खूप चुकीचं केलं. यानंतर मी अशी चूक करणार नाही. तू मला हवं तर जितकं मारायचं तितकं मार, मला शिक्षा दे, पण ही शिक्षा मला देऊ नको. हे घर सोडून जाऊ नकोस. पण अंजली काहीच बोलत नाही. आजी, मामा, मामी, आकाश हे सगळे खूप दुःखी होतात. अर्णव अंजलीच्या पदरावर आपलं डोकं ठेवतो आणि म्हणतो, ताई तू माझ्यासाठी फक्त माझी ताई नाही आहेस तर माझी आई झाली आहेस. लहानपणापासून तू माझ्यासाठी काय काय केलंय आणि मी आता माझ्या ताईला नाही गमावू शकत. मी माझ्या आईला गमावलंय. ताईला गमावलं तर मी माझा जीवच गमावेल. मी नाही जगू शकणार. ताई तू थांब. हे घर सोडून कुठेही जाऊ नको. अर्णव अंजलीला तिच्या बालपणीची आठवण करून देतो. जेव्हा या दोघांची आई त्यांना सोडून गेली होती तेव्हा हे दोघेच एकमेकांसाठी होते. लहानपणापासून हे दोघे एकत्रच आले आहेत आणि एकमेकांपासून वेगळे राहण्याचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. अर्णव खूप इमोशनल होतो, रडू लागतो आणि अंजलीला समजावून सांगतो, आज आपली आई आपल्याला पाहत असेल तर तिला किती वाईट वाटेल की आपण दोघे एकमेकांशी असं भांडतोय. कमीत कमी आपल्या आईला दुःख होऊ नये त्यामुळे तरी तुझा निर्णय बदल आणि हे घर सोडून जाऊ नको. पण अंजली काहीच बोलत नाही. अर्णव म्हणतो, ताई तुला आपल्या आईची शपथ आहे. तू हे घर सोडून जायचं नाही. आणि आईची शपथ दिल्यामुळे अंजलीचा नाईलाज होतो. अर्णव तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो, ताई प्लीज हे घर सोडून जाऊ नको. घरातले सगळे खूप इमोशनल झालेले असतात. आजी, ईश्वरी, मामी सगळे रडत असतात. अर्णव अंजलीसमोर हात जोडतो. तो खूप अगतिक होतो. तेव्हा अंजली अर्णवला म्हणते, ठीक आहे अर्णव, तू आईची शपथ दिली आहे त्यामुळे मी या घरात थांबायला तयार आहे. मी हे घर सोडून जाणार नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की मी तुला माफ केलंय. तू आज खूप मोठी चूक केली आहे. माझ्या नवऱ्यावर खुनाचा आरोप लावलाय, त्याला फसवण्याचा प्रयत्न केलाय, त्याचा अपमान केलाय आणि मी हा अपमान कधीच विसरणार नाही. मी तुला कधीच माफ करणार नाही, हे लक्षात ठेव. अर्णवला बरं वाटतं की ताई हे घर सोडून जाणार नाहीये. तर राजेचा जीव सुद्धा भांड्यात पडतो आणि तो विचार करतो, बरं झालं या बावड बायकोने घर सोडून जाण्याचा निर्णय रद्द केला. नाहीतर या महालातल्या राजकुमारीला मी कसं सांभाळलं असतं देव जाणे. आणि मग अंजली ही घरामध्ये येते आणि सगळे तिच्या मागे मागे जातात. अर्णव आणि ईश्वरी तेथेच उभे असतात आणि माजुडा राजेश त्यांच्याकडे आपल्या घाणेरड्या नजरेने पाहत असतो. या दोघांची कशी जिरवली असा विचार तो करतो, रडण्याचं नाटक करतो आणि या दोघांकडे हसून पाहून तेथून निघून जातो. ईश्वरी हे सगळं पाहते. तिला खूप वाईट वाटतं आणि राजेश गेल्यानंतर ईश्वरी ही अर्णवजवळ बसते. अर्णव ढसाढसा रडू लागतो. ईश्वरी सुद्धा रडू लागते. ईश्वरी अर्णवच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि त्याला समजावून सांगते, शांत व्हा, ताई कोठेही जाणार नाही. पण हे दोघेही रडत असतात. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. या जगात फक्त चांगल्या माणसांनाच त्रास होतो आणि तसंच अर्णव आणि ईश्वरीला खूप त्रास होतोय आणि आजचा दिवस त्यांच्यासाठी खूपच वेदनादायी, खूपच दुःखदायक होता. थोड्या वेळानंतर मामा आणि आजी अंजलीच्या रूममध्ये असतात. अंजली खूप चिडलेली असते. तेव्हा आजी अंजलीला समजावून सांगते, अंजली आज जे काही झालं ना ते खूप चुकीचं झालं. अर्णवची चूक आहेच, पण आपलं एक कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये असे गैरसमज होतच असतात. पण त्यामुळे घर सोडून जाणं किंवा नातं तोडणं हे खूप चुकीचं आहे. तू अर्णवला माफ कर. त्यामुळे अंजली खूप चिडते आणि म्हणते, आजी हे काय बोलतेस तू? अर्णवने यांच्यावर आरोप लावलाय, तो सुद्धा खुनाचा आरोप. हा काय छोटा मोठा गैरसमज नाहीये. अर्णवच्या मनात त्यांनी अशी समजूतच करून घेतली आहे की राजेश हे खोटारडे आहेत, वाईट आहेत. त्यामुळे तो एकानंतर एक त्यांच्यावर आरोप लावतच असतो आणि आता मला हे सहन होणार नाहीये. मामा अंजलीला समजावून सांगतो, अंजली तू शांत हो. अर्णवची बाजू सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. आजी सुद्धा अंजलीला समजावून सांगते, खरंच तू त्याची बाजू समजावून घे. मी काय त्याची बाजू घेत नाहीये की अर्णव योग्य आहे, जावई बापू खरंच त्यांनी खून केला असेल. परंतु अर्णव आणि तुझं नातं हे खूप जवळचं आहे. तुम्ही दोघे भाऊ बहीण आहात, लहानपणापासून एकत्र आहात आणि तुमची आई गेल्यानंतर अर्णवला तुझी खूप गरज आहे. त्यामुळे त्याच्याशी असं नातं तोडू नको. अंजली खूप चिडते आणि म्हणते, आजी मला सगळं पटतंय, पण अर्णवचं वागणं हे दिवसेंदिवस चुकत चाललंय.
अर्णवने त्यांच्या विरुद्ध मनात गैरसमज करून घेतले आहेत आणि तो एकानंतर एक टोकाचं बोलतोय आणि आता मी हे सहन करणार नाही. त्याच्याकडे यांच्या विरुद्ध एकही पुरावा नाहीये. उलट यांनीच अर्णवविरुद्ध किती पुरावे दिले आहेत आणि स्वतःला निर्दोष सिद्ध केलंय. त्यामुळे मी अर्णववर विश्वास नाही ठेवू शकत. आजी अंजलीला समजावून सांगते, मी तुला असं म्हणतच नाहीये की अर्णव बरोबर आहे आणि तू जावई बापूंविरुद्ध संशय मनात ठेव, त्यांना चुकीचं समज. परंतु नात्यांमध्ये असे गैरसमज व्हायला नको आणि अर्णव आणि तुझ्या नात्यात तर नकोच नको असं मला तुला सांगायचंय. अंजली खूप चिडते आणि म्हणते, ठीक आहे, तुम्ही दोघे जा येथून, मला थोडा वेळ एकटीला राहायचंय. आजी आणि मामा तेथून जातात. अंजली खूप दुःखी होते. स्वतःच्या पोटात जे बाळ असतं त्या बाळाला कवटाळते आणि ढसाढसा रडू लागते. अर्णवने आज जे काही केलंय त्याचं तिला खूप वाईट वाटलेलं असतं. तर इकडे ईश्वरी आणि अर्णव त्यांच्या रूममध्ये असतात. दोघेही खूप दुःखी असतात. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर, आज जे काही घडलं ना ते खूप चुकीचं घडलं. त्या राजेशने सगळं आपल्यावरच उलटवलं. तर अर्णव म्हणतो, हो खरंय, तो राजेश एवढा हुशार असेल ना असं मला वाटलं नव्हतं. सगळा गुन्हा त्याने केलाय आणि सगळं प्रकरण आपल्यावरच शेकलं. एक नंबरचा नालायक माणूस आहे तो, मी त्याला काही सोडणार नाहीये. ईश्वरी अर्णवला समजावून सांगते, सर, तुम्ही शांत व्हा, एक ना एक दिवस त्याचा बंदोबस्त आपण नक्कीच करू. अर्णव चिडून म्हणतो, कधी त्याचा बंदोबस्त करायचा? माझं आणि ताईचं नातं कायमचं संपल्यावर का? तेव्हा त्याचं सत्य सगळ्यांसमोर येईल का? मी एवढा दिवस नाही वाट पाहू शकत. आपण त्याला किती वेळेस एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला पण ते होतच नाहीये, आपल्याला यशच मिळत नाहीये. ईश्वरी अर्णवला समजावून सांगते, सर, माझे बाबा मला नेहमी एक गोष्ट सांगतात की जेव्हा आपली वेळ योग्य नसते ना तेव्हा आपण कितीही खरे असलो, कितीही योग्य असलो ना तरी जगाला ते पटत नाही. मग अशा वेळेस शांत व्हायचं, धीर धरायचा, संयम धरायचा आणि आपली वेळ येण्याची वाट पाहायची. एक ना एक दिवस आपली वेळ येईल आणि मग आपलं म्हणणं अख्ख्या जगाला पटेल. पहा, ज्या दिवशी आपली वेळ असेल ना तुम्ही राजेशबद्दलचे सगळे पुरावे ताईसमोर ठेवाल आणि ताईला सुद्धा राजेशचं खरं रूप कळेल. पण अर्णवला मात्र आता सहनच होत नसतं आणि अर्णव म्हणतो, त्या राजेशला पाहून माझ्या डोक्यात तिडीक जातीये. त्याला सहन करणं आता माझ्यासाठी असह्य होतंय. मी त्याला यानंतर नाही सहन करू शकत. ईश्वरी अर्णवला शांत करते, सर, शांत व्हा, सगळं ठीक होईल. पण अर्णवला मात्र आजच्या दिवसाचा खूप त्रास झालेला असतो. त्याला हे सगळं सहनच होत नसतं. इकडे हॉलमध्ये मामा आणि आजी बसलेले असतात आणि त्यांचा सुद्धा राजेशबद्दलच विषय सुरू असतो. तेवढ्याच मामी तेथे येते आणि म्हणते, आज मात्र अर्णवने टोक गाठलंय. त्याने जावई बापूंवर एवढा घाणेरडा आरोप कसा काय लावला? तर मामा म्हणतो, वल्लरी, अर्णवने जर आरोप लावला असेल ना तर नक्कीच त्याच्याकडे काहीतरी पुरावे असतील. तर वल्लरी म्हणते, पुरावे नव्हते म्हणून तर एवढं सगळं झालंय. पुरावे असते तर त्याने ते समोर ठेवले असते. आजी म्हणते, हो अविनाश, त्याच्याकडे कोणतेच पुरावे नव्हते. त्यामुळे मामाला काय बोलावं हे समजतच नाही. तर मामी मात्र राजेशचीच बाजू घेत असते की अर्णव खूप चुकीचा वागलाय आणि काही झालं तरी ते आपल्या घरचे जावई बापू आहेत आणि आपण त्यांना संधी द्यायलाच हवी. आजी म्हणते, हो खरंय, मला वल्लरीचं पटतंय, जावयांना त्यांचा मान मिळायलाच हवा. तर अविनाश चिडून म्हणतो, आई, हे काय बोलतेस तू? येथे एका निष्पाप मुलीचा जीव गेलाय आणि तू जावई जावई घेऊन बसलीये. तर आजी म्हणते, मला हेच कळत नाहीये, तुम्ही सगळे जावई बापूंबद्दल असं का बोलताय? मला अर्णवला जाब विचारावाच लागणार आहे की त्याच्या मनात नेमकं जावई बापूंबद्दल आहे तरी काय आणि तो पुन्हा पुन्हा त्यांच्यावर आरोप का लावतो. असं म्हणून आजी ही अर्णवला जाब विचारायला जाते. तर मामा म्हणतो, काय चाललंय मला तर काहीच कळत नाहीये आणि मामा सुद्धा निघून जातो. तर मामी विचार करते, अर्णव हा काही अशातच आरोप लावणाऱ्यातला नाहीये की मनात आलं आणि आरोप लावले. नक्कीच त्याला काहीतरी कळालं असेल आणि या जावई बापूंचं खरं रूप अजून मला समजलेलं नाहीये. मी त्यांच्याशी पार्टनरशिप तर केली आहे, परंतु हा माणूस खूप डेंजरस दिसतो आणि जर मी त्याच्याशी मैत्री ठेवली तर एक दिवस तो मला सुद्धा गोत्यात आणेल. हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय? या जावई बापूंचं चाललंय तरी काय? हे मला त्यांनाच विचारावं लागेल, असा विचार वल्लरी करते. अर्णव त्याच्या रूममध्ये दुःखी होऊन बसलेला असतो. तेवढ्यात आजी तेथे येते आणि अर्णवला जाब विचारते, अर्णव, हे सगळं तुझं नेमकं काय चाललंय? आज मला तुला विचारायचंय, जावई बापूंवर तू असे आरोप पुन्हा पुन्हा का लावतोस? तुझ्या मनात नेमकं आहे तरी काय? अर्णव आजीला म्हणतो, आजी, मी तुला कितीही सांगितलं ना
तरी तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीये, त्यामुळे त्याबद्दल बोलून काहीच फायदा नाही. तर आजी म्हणते, का फायदा नाही? मी तुझी आजी आहे ना, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू मला सगळं सांगू शकतोस. तू जावईन बापूंवर असे आरोप पुन्हा पुन्हा का लावतोय? तुझ्याकडे जर त्यांच्याविषयी काही पुरावे असतील तर ते मला दाखव. सगळं सत्य आपण जगासमोर आणू. परंतु घरात नेहमीची अशी भांडणं मला बिलकुल आवडत नाहीये. जर घरात पुन्हा पुन्हा असे वाद होत असतील ना, तर या घराचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. तुझं आणि अंजूचं नातं कायमचं तुटायला वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेव. हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो. तर इकडे राजेश हा घराबाहेर फेऱ्या मारत असतो. तेवढ्यात मामी तेथे येते आणि विचारते, जावई बापू, हे सगळं तुमचं काय चाललंय? तर राजेश विचारतो, काय चाललंय माझं? तर मामी म्हणते, आज तुम्ही अर्णववर सगळाच प्लॅन उलटवला. एकदम भारी प्लॅन होता तुमचा, पण मला या सगळ्या मागचं सत्य जाणून घ्यायचंय. राजेश विचारतो, मामी कोणतं सत्य? जे सगळं घरच्यांसमोर झालं तेच सत्य आहे. या प्रकरणात माझा काहीच हात नाहीये. मामी म्हणते, जावई बापू, हा सासूतपणाचा आव आहे ना, तुम्ही अंजूसमोर आणि घरातील सगळ्यांसमोर आणा. पण मला तुमचं सगळं सत्य माहिती आहे. तुम्ही जसे दिसता आणि जसं दाखवता ना, तसे नाही आहात, हे मला चांगलंच कळून चुकलंय. हे ऐकून राजेश खूप चिडतो. तर इकडे आजी ही पुन्हा एकदा अर्णवला जाब विचारते, तुझ्या मनात जावईन बापूंबद्दल नेमकं आहे तरी काय, हे मला एकदाच सांगून टाक. तर अर्णव म्हणतो, नाही आजी, मी तुला आता काहीच सांगू शकत नाही. पण ज्यावेळेस माझ्याकडे पुरावे असतील आणि त्या राजेशचं संपूर्ण सत्य मला माहीत असेल ना, त्या दिवशी मी ते तुमच्यासमोर मांडेल. आजी ही अर्णवला समजावून सांगते, ठीक आहे अर्णव, तुला जे करायचं ते कर. परंतु आज तुझी चूक केली ना, ती पुन्हा करू नकोस. नाहीतर तुझं आणि तुझ्या ताईचं नातं कायमचं मोडायला वेळ लागणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि जर तुमचं नातं मोडलं तर हे घर मोडेल. आणि तुला तुझ्या ताईची किती गरज आहे हे मला सुद्धा माहिती आहे. तिला सुद्धा तू हवाय आणि तुमच्या दोघांमधील हे गैरसमजाचं नातं आम्हाला कोणालाच नकोय. यानंतर असं वागू नकोस. असं म्हणून आजी तेथून निघून जाते. तर इकडे राजेशला मात्र वल्लरीचा खूप राग येतो आणि तो मामीला म्हणतो, मामी, आपण दोघांनी एक पार्टनरशिप केली होती आणि त्यात आपलं हेच ठरलं होतं की आपण दोघांनी एकमेकांना मदत करायची, पण जास्त प्रश्न विचारायचे नाहीत. आणि जर तुम्हाला मला असे प्रश्न विचारायचे असतील तर मला ही पार्टनरशिप नकोय. मला तुमची गरज नाहीये. मामी चिडून म्हणते, तुम्हाला माझी गरज आहे. तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला माझी गरज नाहीये, पण मी तुम्हाला उपयोगी पडू शकते. तर राजेश म्हणतो, हा तुमचा गैरसमज आहे की मला तुमची गरज आहे. उलट तुम्हालाच माझी गरज आहे. कारण तुम्ही किती ॲम्बिशियस आहात. तुम्हाला काय काय हवंय ना, ते सगळं मला माहिती आहे आणि ते मिळवून देण्यासाठी मीच तुम्हाला मदत करू शकतो. पण तुम्ही जर असे मला प्रश्न विचारत असाल, माझं सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न करत असाल ना, तर मला तुमची काहीच गरज नाहीये, हे लक्षात ठेवा. या दोघांचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यात मामा तेथे येतो आणि ओरडतो, वल्लरी, काय चाललंय तुमचं? वल्लरी खूप घाबरते आणि म्हणते, काही नाही, जावई बापूंचा फोन आला होता, तो फोन द्यायला मी आले होते. आणि राजेश मामाला डोळे दाखवतो, तेथून निघून जातो. मामा मामीला जाब विचारतो, तू येथे काय करत होतीस? मामी सांगते, माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता, तोच पिकअप करायला मी आले होते. तर मामा म्हणतो, आत्ता मी आलो तेव्हा तू वेगळं बोलली की जावई बापूंचा फोन आला होता आणि आत्ता सांगतेस की माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. नेमकं तुझं चाललंय तरी काय? मामी चिडून म्हणते, तुम्ही ना माझ्यावर ही स्पायगिरी करू नका. माझं काही नाही चाललंय. असं म्हणून ती घरात निघून जाते. तर मामा विचार करतो, या दोघांचं नक्कीच काहीतरी सुरू आहे आणि ते मला शोधून काढावंच लागेल. थोड्या वेळानंतर अर्णव त्याच्या रूममध्ये खूप दुःखी होऊन बसलेला असतो. ईश्वरी चेंज करून येते आणि अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते. अर्णव सर, शांत व्हा. त्या गोष्टीचा जास्त विचार करू नका आणि आता झोपून घ्या. पण अर्णवला मात्र सगळ्या जुन्या गोष्टी आठवत असतात. या दिवसभरात काय काय घडलं, ताई माझ्यावर किती चिडली आणि राजेशने हे सगळं प्रकरण माझ्यावरच उलटवलं. तेव्हा ईश्वरी त्याला समजावून सांगते, लवकरच त्या राजेशचा खरा चेहरा आपण ताईंसमोर आणूया आणि तो किती खोटाडा, किती नालायक माणूस आहे हे आपण सिद्ध करूया. अर्णवला मात्र अंजलीची खूप काळजी वाटत असते आणि अर्णव ईश्वरीला आपल्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी सांगतो की तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा मी आणि ताई लहान होतो आणि आमची आई अचानक हे जग सोडून गेली. ताईसुद्धा लहान होती. तिला स्वयंपाक बनवता येत नव्हता, पण तिने आजीकडून सगळा स्वयंपाक शिकून घेतला आणि मग रोज रात्री ती मला विचारायची, अर्णव, तुला उद्या डब्याला काय खायला आवडेल?
मी तिला सांगायचो आणि मग ताई सकाळी सकाळी लवकर उठायची, माझ्यासाठी आणि तिच्यासाठी टिफिन बनवायची, माझ्या आवडीचे पदार्थ बनवायची आणि मग आम्ही शाळेत जायचो. ताई माझ्यासाठी सर्वस्व आहे. तिने माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि आज मी ताईला इतकं दुखावलं, ताई माझ्या इतकी चिडली, हे सगळं आठवून अर्णव खूप दुःखी होतो, इमोशनल होतो आणि चक्क ईश्वरीच्या मांडीवर डोकं ठेवतो. ईश्वरी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवते. ईश्वरीसुद्धा रडत असते आणि अर्णवला आज दिवसभरात काय काय घडलं ते सगळं आठवतं की अंजली त्याच्यावर चिडली होती. तू देव माणसावर आरोप लावतोय, माझा नवरा या घरासाठी किती करतो, सगळ्यांसाठी किती करतो आणि तिने चक्क माझ्या थोबाडीत मारली, हे सगळं अर्णवला आठवतं आणि तो रडू लागतो. मग अर्णवने हात जोडून तिला घरी थांबण्याची विनंती केली होती, हे अर्णवला आठवतं. अर्णव खूप दुःखी होतो आणि ईश्वरीच्या मांडीवरच झोपी जातो. ईश्वरी त्याला झोपी लावते. इकडे राजेश आणि अंजलीच्या रूममध्ये हे दोघेही झोपलेले असतात. तेवढ्यात राजेश झोपेतून जागा होतो. अंजलीकडे पाहतो आणि म्हणतो, माझी बावड बायको झोपताना किती छान दिसतीये आणि ही जर कायमची झोपली तर. आज तर तिने मला वाचवलं, पण हिला कायमचं मारून टाकतो म्हणजे डोक्याची कटकट जाईल, असा विचार राजेश करतो. आणि चक्क जेव्हा अंजली झोपलेली असते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक मोठी उशी ठेवतो. राजेशने ठरवलेलं असतं की आता अंजलीचा जीव घ्यायचा, तिला मारून टाकायचं आणि राजेश हा चक्क अंजलीच्या तोंडावर मोठ्या उशीने तिचं तोंड दाबतो आणि तिला मारून टाकतो. आणि हे सगळं अर्णवचं स्वप्न असतं. राजेशने असं काहीच केलं नाहीये, कारण राजेशसाठी अंजली ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे आणि तो तिला कधीच मारू शकत नाही. अंजलीमुळेच तो या घरात टिकून आहे. पण अर्णवला हे वाईट स्वप्न पडतं. तो खूप घाबरतो. ताई ताई असं जोरात ओरडतो. ईश्वरी विचारते, काय झालं सर? तर अर्णव सांगतो, ताईचा जीव धोक्यात आहे आणि असं म्हणून तो आपल्या रूममधून पळत सुटतो. ईश्वरी ही त्याच्या मागे मागे जाऊ लागते, पण तेवढ्यात ईश्वरीला चक्कर येते आणि ती जागेवरच बसते. ईश्वरीला कळतच नाही की अचानक तिला चक्कर का आलीये आणि ती जागेवरच थांबते. म्हणजे आता हा या मालिकेतला पुढचा ट्विस्ट असू शकतो की ईश्वरीला चक्कर येते. मग हे चक्कर येण्याचं कारण तरी नेमकं काय आहे? ईश्वरी ही प्रेग्नेंट तर असू शकत नाही, कारण अर्णव आणि ईश्वरीमध्ये तसं कोणतंही नातं नाहीये. मग ईश्वरीला एखादा आजार तर नाही झालाय ना, ज्यामुळे तिला चक्कर येते आणि पुढे हे आपल्याला कळेल. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप जबरदस्त होता. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, अर्णव धावत पळत अंजलीच्या रूममध्ये येईल. तेव्हा राजेश दरवाजा उघडणार आणि अंजली ही रूममध्ये असेल आणि अर्णव ताई ताई अशी हाक मारणार. पण अंजली मात्र त्याला उद्धटपणे हाकलून लावेल, ए कशाला आलायस रे इथे, चल निघ इथून. त्यामुळे अर्णवला खूप वाईट वाटणार आणि राजेश त्याच्या तोंडावर दरवाजा बंद करून घेईल. आणि मग ईश्वरी ही दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश आणि अंजलीसाठी पोहे घेऊन जाईल नाश्ता करायला. परंतु अंजली हे पोहे खाण्यास नकार देईल आणि राजेश म्हणेल, ठीक आहे अंजली, तुला हे पोहे खायचे नाही ना, तर मी आता बाहेर कुत्र्यांना ते देऊन येतो. त्यामुळे ईश्वरीला खूप वाईट वाटणार आणि अंजली काहीच बोलणार नाही. म्हणजे एकूणच आता अंजली ईश्वरी आणि अर्णववर खूप चिडली आहे. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.